आणि यानंतरची बातमी आहे नाशिककरांच्या मेट्रोची। पुणे, मुंबई आणि नागपूर यानंतर आता नाशिककरांचं मेट्रोचं स्वप्न साकार होण्याच्या दिशेने वेगाने पावलं पडतात। नाशिक शहरामध्ये मेट्रो प्रकल्प उभारण्यासाठी प्रशासकीय पातळीवर चाचपणी सुरू झाली आहे। लवकरच या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल, डीपीआर आणि पुढची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे। प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विविध मार्गांचं सर्वेक्षण आणि व्यवहार्यता अहवाल तपासल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठवला जाईल। सर्व परवानग्या वेळेत मिळाल्या तर आगामी काही वर्षात नाशिककरांचा मेट्रो प्रवास सुकर होऊ शकतो। नाशिक रोड ते सिडको, सातपूर आणि द्वारका या मुख्य मार्गांवर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रो मार्गिकांचा मोठा फायदा होऊ शकतो। या अगोदरही नाशिक मेट्रोच्या प्रस्तावावर चर्चा झाली होती, पण आता नव्या तांत्रिक बदल आणि सुधारित आराखड्यासह या प्रकल्पाला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। नाशिक वेगाने विस्तारते। मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकमध्येही मेट्रो आली तर इंधनाची आणि वेळेची बचत होईल। शहराच्या वैभवातही भर पडेल अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून उमटते।